रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे हायस्कूलवर भूस्खलनाचे मोठे संकट ओढवले आहे। शाळेलगतच्या डोंगराचा सुमारे 150 मीटरचा भाग खचल्याने 400हून अधिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शाळा डोंगराच्या पायथ्याशी असल्याने आणखी भूस्खलन झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान झालेल्या चुकीच्या डोंगर कटाईमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे। याबाबत संबंधित प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शाळेनजीकच्या स्वच्छतागृहांबाबत नोटिसा देण्यात आल्याने शाळा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी शाळा प्रशासन आणि पालकांकडून करण्यात येत आहे। कोळंबे परिसर विद्याप्रसारक मंडळ कोळंबे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मी अध्यक्ष आहे। आम्ही वारंवार शासनाकडे या गोष्टीचा म्हणजे लँडस्लाइड होऊन शाळेला धोका निर्माण होणार आहे हे पहिलेच पत्र 2025 ला दिलेलं होतं। तिथपासून आजपर्यंत कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलेलं आहे, तरी ती रोड पासून 100 फूट उंचीवर तरणीवर शाळा आहे आणि तिथेच आणि बाथरूम तिथे सगळे आहे। तरी शासनाला वारंवार विनंती करून कलेक्टर साहेबांना मी हे पत्र पण दिलेलं होतं की आम्हाला न्यायालयात असतो उपोषण करायला लागेल, रोड बंद करायला लागेल, तरी पण त्यांनी आज तागायत कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी इथे कोणी आलेलं नाही, हे बघायला पण आलेलं नाही। आता ती धरण कोसळले, तिथे पोल पडलाय, ती झाडं पडले आणि कधीही ती बिल्डिंग खाली येण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना शासनाकडे त्याचं मूल्यांकन करावं आणि त्याचे आम्हाला हे द्यावं आणि आधी त्यांनी येऊन आम्हाला सल्ला द्यावा की ह्याच्यात मुलं बसवायचे की नाही, एवढं आधी पहिलं